Hello everyone, welcome to my farewell vlog. तर आज आमचं फेअरवेल आहे, तर मी सकाळी उठून मस्त रेडी वगैरे झालं, स्कार्फ बांधून एकदम रेडी. तर माझ्या फ्रेंडनं मला सांगितलं का मी गार्डन जवळ आहे, तर तू मला ये आणि बँक ऑफ महाराष्ट्र जवळ ने. तर सगळेजण कारण की तिथेच येऊन होते, तर आम्ही मॅमची सगळेजण वाट बघत होतो. मी जेव्हा गेलो होती ती इतके स्टुडंट आले होते, फक्त बाकीचे याचेच होते. तर थोड्याशा वेळाने हळूहळू एक एक स्टुडंट नाही का यायला लागले. त्याच्यानंतर मग मॅम आल्या, आम्ही जासाठी निघालो. तर आमचं फेअरवेल होतं बोर्डाला निलावर फार्म हाऊसमध्ये. तर आमचं मामाचंच गाव आहे बोर्डा. तर मी आणि माझी मैत्रीण आमच्या आबाजी आणि मायला भेटलो. त्याच्यानंतर आम्ही आत्याच्या घरी जासाठी निघालो, कारण की आमची ड्रेस थीम होती वन पीस आणि मी वन पीस जास्त लावत नाही, तर मला श्रग पाहिजे होता. तर मी माझ्या मेवणीला मागितले एक श्रग दे म्हणून, तर तिनं मला 2 श्रग दिले होते, व्हाईट अँड ब्लॅक. तर तुम्हाला माहित पडणारच मी कोणता श्रग लावणार आहे. तर त्याच्यानंतर आम्ही निलावर फार्म हाऊस जासाठी निघालो. ऐश्वर्या आणि मला वाटलं होतं का आम्ही सगळ्यात उशीर आलो म्हणून, बट इथे जाऊन बघितलं का कोणीच नाही आलं होतं. फक्त 3 पोरं लोक आले होते ना, आम्ही दोघंच होतो आणि मॅम लोक वगैरे याचेच होते, अजून बाकीचे स्टुडंट पण. तर आम्ही मस्त टाइमपास वगैरे केलं, फोटो वगैरे काढलो. तेवढ्याच आमच्या मॅम वगैरे येत होते दुरून. तर आम्ही अशी दुरून बघतच होतो. तर पाहून आम्हाला असं वाटत होतं का सगळे लोक कोणाला तरी मारासाठी चालले, कारण की एकदम असा ग्रुप बनून येत होता. तर सगळे मस्त चकाचक दिसत होते. तर आम्ही सगळेजण मस्त जमा वगैरे झालो. त्याच्यानंतर मग निलावर फार्म हाऊस मध्ये एंट्री वगैरे केलो. हे आमच्या मामाच्या गावालाच आहे आणि मला पण निलावर फार्म हाऊस मध्ये यायचं होतं कसं दिसते म्हणून, कारण की आमच्या घराजवळचे खूप सारे लोक या फार्म हाऊस मध्ये येते आणि मस्त खूप छान स्टेटस स्टोरी वगैरे टाकते. तर मला पण खूप इच्छा होती की निलावर फार्म हाऊस कसं दिसते म्हणून. तर मी आज आली, ते पण फेअरवेल आहे म्हणून, कारण की माझी बहीण पण आली नव्हती. खूप जास्त बजेट थोडसा होता म्हणून या ट्रिपचं. सगळ्यात पहिलं मग मी नाही का गाडी पार्क वगैरे केली. त्याच्यानंतर हे आमचे सगळे मित्र वे आणि सगळे आले होते फर्स्ट इयर सेकंड इयरचे. तर सगळेजण हाय वगैरे करते, कारण की त्यांना पण माहीत होतं का मी ब्लॉग वगैरे बनवता म्हणून. तर त्याच्यानंतर मी असंच बघत होतं की कुठं कुठं काय आहे म्हणून, कारण की मला पण सगळं व्हिडिओमध्ये घेऊन काढायचं होतं. तर इथं मस्त एंट्री गेटवर गणपती बाप्पा होते, तर त्यांचा पण मी फोटो आणि व्हिडिओ वगैरे काढली. त्याच्यानंतर असंच मी जायला लागली की कुठं कुठं काय आहे म्हणून. हा फार्म हाऊस खूप मोठा आहे आणि इथं आल्यावर असं वाटतं की सगळं आपलंच आहे म्हणून, कारण की आपण कुठं पण असं फिरू शकतो. आणि इथं आम्हाला जेवण करायचं होतं, नाश्ता करायचा होता. तर आम्ही या ठिकाणी सगळेजण जमा झालो होतो, कारण की आमचे नाही का बजेट बसत नव्हता, माहीत नाही का, कारण की आम्ही नाही का 2 वेळा स्पॉट चेंज केलं होतं. तर निलावर फार्म हाऊस नाही का फिक्स झालं होतं. तर आम्ही अगोदर आमचा बजेट होता की 700, बट आम्ही निलावर फार्म हाऊस वगैरे केलं होतं. तर त्याच्यासाठी आमच्याकडून 900 रुपये घेतले होते. तर मग असेच आम्ही पैसे देऊन दिले होते 200 रुपये एक्स्ट्रा. त्याच्यानंतर मग माहीत झालं का बजेटमध्ये अजून घपला झाला आहे, कोणतरी एक इन्सान त्याने पैसे नाही दिले होते. तर मग नाही का अजून आम्हाला 50 रुपीज एक्स्ट्रा द्यायला लागलं होतं. म्हणजे आमचं फेअरवेल किंवा ट्रिप पण म्हणू शकतो 950 मध्ये झालं. तर आम्ही या ठिकाणी बसून पैसे वगैरे काउंट करत होतो सगळ्यांचे. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं काउंटरवर, कारण की तिथं आम्हाला सगळे पैसे वगैरे द्यायचे होते. तर आणि इथे जाऊन आम्हाला माहीत पडलं की कोणतरी घपला केला, कोणतरी पैसे नाही दिले आणि पण ट्रिपमध्ये आलं आणि त्याच्या कारण आम्हाला 50 रुपये एक्स्ट्रा द्यायला लागले. तर आम्ही काही नाही, आम्हाला एन्जॉयच करायचं होतं. आम्हाला मॅमवर भरोसा होता. त्या क्लिपमध्ये जे पण तुम्हाला दिसत आहेत हे आमचे सगळे मॅम वे. आम्ही त्यांच्यासोबत खूप छान राहतो आणि हरवेळी एनी ट्रिप प्लॅन करते आणि ते पण खूप छान होते. तर आम्हाला डोळे बंद करून यांच्यावर विश्वास आहे आणि जे पण काही प्लॅन करणार ते पण खूप छान प्लॅन करणार म्हणून. तर आम्ही तर सगळेजण जात होतो रूमकडे आमच्या, म्हणजे कॉटेज म्हणत होते त्यांनी लोक. तर बरोबर म्हणता का मी सांगायचो. तर मी अशीच बघत होते इकडं तिकडं काय आहे म्हणून. तर आम्ही आता रूममध्ये जात आहोत आणि आजूबाजूला स्विमिंग पूल आहे, आम्हाला इथंच मस्त येऊन एन्जॉय करायचा होता. तर आम्ही रूममध्ये अंदर आलो. त्याच्यानंतर रूम पाहिलो ना, असं वाटलं का मी कोणत्या मूवीमध्ये आलो, कारण की इतकी बढिया रूम होती आणि डेकोरेशन पण मस्त होतं. इतके सारे बेड तर मी जिंदगीमध्ये बी नाही पाहिलं. तर मी मस्त व्हिडिओ वगैरे काढली आणि सगळेजण नाही का रेस्ट करतात तिथं. तर रूममध्ये पोहोचल्यावर सगळेजण रेस्ट केले. त्याच्यानंतर नाश्ता करायला जायचं होतं आम्हाला, कारण की नाश्त्याचा टाईम आमचा फिक्स होता. नाश्तामध्ये होतं जे तुम्हाला दिसतं आणि ते सगळंच होतं आणि खूप टेस्टी वाटत होतं. आणि इथं जेवण पण नाही का खूप छान आहे. मग तुम्हाला मी दाखवणार काय काय राहणार आहे तर जेवणमध्ये. तर मी नाश्ता वगैरे घेतला आणि बघा किती छान वाईब येत आहे इथून. तर मी नाश्ता करायसाठी घेतलं पोहा, अजून ते ग्रीन कलरचं होतं, त्याचं नाव मला माहीत नाही, बट मी खाते आणि खूप ते टेस्टी वाटत आहे. तर नाश्ता इतका टेस्टी होता का मी 2 वेळा गेली होती. नाश्ता म्हणून मी खालीच नाही, मस्त एकदम पोट भरून खाऊन टाकली. त्याच्यानंतर मग मी चाय घ्यायसाठी गेली होती. चाय पण मी नाही का 2 वेळा घेतली होती, कारण की मला बहुत चाय पण जास्त आवडला होता आणि बाकीचे मॅम आणि स्टुडंट लोकांसोबतच होतं. तर सगळ्याचा नाश्ता वगैरे झाल्यावर आम्ही डबल आमच्या रूममध्ये आलो होतो आमचे कपडे चेंज करायसाठी, कारण की आम्हाला आता पूलमध्ये उतरायचं होतं. तर सगळेजण आपले कॉस्ट्यूम वगैरे चेंज करत होते आणि मी चेंज करून आली होती. माझी फ्रेंड ते चेंज करायसाठी गेली होती. तर सगळेजण नाही का थोडंसं मेकअप वगैरे करत होते. तर माझ्या
फ्रेंडनं पण नाही का मेकअप आणलं होतं, पण मीनं काहीच नाही नेलं होतं. तर माझ्या फ्रेंडनं मला नाही का सगळं मेकअपचं सामान वगैरे दिलं होतं. जसं की सगळ्यात पहिलं तिनं मला सनस्क्रीन दिली होती थोबड्याला माझ्या वाचपासाठी. तर मीनं मस्त घासू आपलं सनस्क्रीन लावून टाकलं. त्याच्यानंतर मग मीनं लावलं प्रायमर. आजपर्यंत प्रायमर नाही का यूट्यूब व्हिडिओमध्येच बघत होती. आजपर्यंत मीनं प्रायमर ओरिजिनल कसं दिसते तर मीनं बघितलं नव्हतं. तर मीनं आज मस्त लावलं होतं. तर मग आता मी लावत आहो कन्सिलर माझे गड्डेगिन लपायचे प्रयत्न करत आहो. ऐश्वर्यानं ब्युटी ब्लेंडरने आणला होता सोबत. सगळं हाताचं आपली कलाकारी करायला लागली होती. तर त्याच्यानंतर मी थोडंसं पावडर वगैरे लावून टाकलं, थोडंसं आपण गोरगीन दिसावं म्हणून चांगल्यानं. तर मीनं पावडर पण लावलं. माझं सामान इथून एक पण नव्हे, कारण की मीनं काही आणलंच नव्हतं म्हणून. तर मी आपल्या मानेला वगैरे घासत आहो, कारण की माझे थोबडं अजून मानणं अनवीन दिसते. तर मग थोडंसं आता आपल्या लिपची पण केअर करावं म्हणलं एखादी दिवस. तर मी आता लावत आहो ब्लश. आणि तो ब्लश इतका पिगमेंटेड होता, मग मला माहीत झालं. तुम्हाला आता 10 सेकंड नंतर बंदर दिसणार आहो. आणि माझा कॉन्फिडन्स तर बघा इतक्या चांगल्यानं मी लावत आहो, जसं का मला सगळं मेकअप करताच येते म्हणून. आणि हा ब्लश इतका छान आहे. तिने नाही का असे छोटे छोटे घेतले होते, खूप सारे शायद ऑर्डर केली होती. तर ते मला म्हणली की मी देतो म्हणून तुला. तर बघा असा बंदर कसा बनते तर इन्सान. तर आता मला झटका पडला, अरे बापरे इतका ब्लश होता हा. तरी पण मी माझी कोशिश करत आहो का जेवढा अभ्यास नाही केलं असं तेवढं ते ब्लश मिटवासाठी मी कोशिश केली. तर मी आता थोडंसं छान दिसायला लागले असं पण तुम्ही म्हणू शकता. पण मनाजो त्याच्यानंतर थोडीशी लिप लाईन करावं असं वाटलं, कारण की ऐश्वर्याकडं लिप लायनर असं होतं नाही, पण ते लिप लाईन करू शकतो असा एक शेड होता लिपस्टिकचा. त्याच्यानंतर मी एक लिपस्टिक आणली होती, ते मी असं डॅप वगैरे केली. त्याच्यानंतर मी बहुत खूपसुरत दिसत होती असं तुम्ही मला खूप छान वाटणार. आणि असं मला पण वाटते का मी खूप छान दिसत होती म्हणून. तर सगळेजण नाही का पूलमध्ये उतरून गेले होते, बट मला नाही का पूलमध्ये उतरायला खूप भीती वाटते. बट कोणाला स्विमिंग येत होती, पण मला स्विमिंग पण नाही येत होती. तर मी माझ्या फ्रेंडला म्हणाली की माझे असे छान नाही का ब्युटी शॉर्टकट जसं नाही का इंस्टाग्रामवर मी टाकू शकलो पाहिजे. तर मी पूलमध्ये उतरलो तर चांगला एक ट्रान्झिशन व्हिडिओ काढणं म्हणून, पण असं जमलं नाही, कारण की रियालिटी तर अलगच होते सगळी. तर मीनं एन्जॉय करणं सुरू केली होती. मॅम आणि स्टुडंट लोक त्या ब्रिजच्या साईडवाल्या पूलमध्ये होते आणि मी या साईडला, कारण की मला पाण्याचं खूप भीती वाटते, मी डुबून वगैरे जाणार म्हणून. तर मी डान्स वगैरे करणं सुरू केलं. तर माझं फेवरेट सॉन्ग लागलं होतं, मुडा शिकारा है खिच्च मेरी फोटो रे खिच्च मेरी फोटो ओ, ओ, तेरी अखियों का वार जैसे शेर का शिकार, तेरा हुस्न जुमेदार जैसे जलता सिगार. तेरी अखियों का वार जैसे शेर का शिकार, तेरा हुस्न जुमेदार जैसे जलता सिगार. तेरे प्यार का नशा कभी आर कभी पार, तेरे प्यार प्यार का मार हुक्का मारू, तेरे प्यार प्यार का प्यार हुक्का मारू. जे नाही का माझे फेवरेट सॉन्ग वगैरे लागत होते ना, तेव्हा मी मस्त नाचत होती, मस्त दातं वगैरे काढून. आणि मी इंस्टाग्रामचे नाही का रील्स पण बनवत होती आणि मी इंस्टाग्रामवर अपलोड पण केली ते. त्याच्यानंतर माझा डान्स वगैरे झाला, मी त्या पूलमधून बाहेर निघाली. त्याच्यानंतर मग जिथं सगळेजण नाही का डान्स वगैरे करत होते त्या पूलजवळ मी आली आणि बघत होती कोण का करतंय म्हणून. आमचे सगळे मॅम इथं बसून होते. त्याच्यानंतर मी बघत होती कोण कसं स्विमिंग गिन करतंय म्हणून, कारण की मला स्विमिंग नाही येत. तर आपण फक्त बघायचंच काम केलं, थोडंसं मटकाचं पण काम केलं. कोणाचं तरी नाही का चष्मा वगैरे नाही का खुर्चीवर ठेवून होतं, तर आपण पण लावून बघतो म्हणलं कसं दिसते म्हणून. तर मी इथं गेली आणि मस्त डान्स करत होती. मला असं वाईब येत होती की टिप गाणं सुरू आहे म्हणून, पण इथं कोणतरी नाही का पोरगा पडून गेलं. त्याच्यानंतर मी नाही का बाहेर निघून गेली, कारण की आपण पण घसरून पडलं तर कसं वाटणार म्हणून. तरी पण मी डान्स करायला गेली. इथं ना जेव्हा डान्स करत होती मस्त थंड नाही का अंगावर बर्फ पडल्यावानी वाटत होतं, कारण की इथं पाणी खूप थंड होतं आणि एकदम शावरवानी वाटत होतं. तर सगळेजण इथं नाही का खूप एन्जॉय वगैरे करत होते, कारण की त्यांना जास्त पाण्याचा भेव नाही लागत. तरी पण नाही का मला मॅम बोलवत होती का ये म्हणून. त्याच्यानंतर मी नाही का मॅमचा हात पकडून नाही का पूलमध्ये आलो. हो बरोबर आहे, पूर येणार आता, कारण की हा काव्य भाऊ मला डुबवणार होतं चांगल्यानंच. तर तरी पण मी ते नाही का दांडू पकडूनच होती, कारण की मला खूप भीती वाटते म्हणून पाण्याची. बाकी लोक त्या पूलमध्ये एन्जॉयच करत होते, बट आम्ही 2-4 मैत्रिणी सोचलो की मग अजून गर्दी होणार आहे, त्याच्यापेक्षा आपण पहिलंच नाही का रेडी व्हायला चालले जाऊ म्हणून. तर मग मी नाही का रेडी व्हायसाठी चालली गेली आणि मी वन पीस लावली थोडंसं मेकअप करतो म्हणून. पण आता दुबारा मेकअप मागायला थोडंसं लाज वाटत होतं, तर थोडंसं नाही का पावडर वगैरे लावलं. नंतर मग ते मला स्वतःच तरी लावलं म्हणून तू पण काही आणली नाही तर ठीक आहे म्हणलं मग मी पण. तर मी सगळ्यात पहिलं ब्लश लावली, कारण की मग अशी नाही का मी बंदर दिसत होतो, तुम्हाला तर माहीतच आहे. तर मी थोडंसं त्यावेळी लावलं होतं आणि थोडंसं ब्लेंड करायचा प्रयत्न केला छान. आणि आता मी सटल लुक करणार होतो, म्हणजे छोटा मोठा थोडासा सटल लुक असं काहीतरी म्हणते ना जे मेकअपवाली व्हिडिओ बनवते. तर हे मी लिपस्टिक आणली होती, हे आम्ही मस्त घासू लावतो, कारण की माझी बहीण पण ही लिपस्टिकनं खूप जास्त यूज करते आणि मी पण, कारण की हे नाही का लिपस्टिक 180मध्ये शायद आली होती आणि खूप छान होती. तर मी ऐश्वर्याचं काजळ वगैरे लावलं होतं. तर मी बहुत खुश आहे, कारण की मी नाही का जीवनामध्ये फर्स्ट टाइम वन पीस लावलं आणि मी खूप छान दिसत होतो. थोडंसं कन्सिलर पण लावलं आखरी, कारण की माझे गड्डे दिसत होते म्हणून.
वन पीस लावून मी ना खूप छान दिसत होतं आणि मला खूप खुशी झाली का मी वन पीस लावली म्हणून. आणि माझं कन्सिलर वगैरे सगळं ब्लेंड झालं आणि मी मस्त एकदम चकाचक दिसत होतो. तुम्ही पण बघा आणि माझी थोडीशी तारीफ पण करून टाका, कारण की मी कशी दिसतो तुम्ही सांगा. जो या लुकच्या कारण नाही का सगळ्याचं योगदान आहे, कारण की प्रियंका ताईनं मला वन पीस दिला होता, माझ्या मेवणीनं निया ताईनं मला श्रग दिला होता आणि हे मेकअपचे प्रोडक्ट मला माझ्या मैत्रिणी ऐश्वर्यानं दिला होता. ऐश्वर्याच माझ्यासोबत आली होती, अर्चना अजून ईशा नाही आली होती. अर्चना अजून ईशा आली असती तर अजून खूप मजा आली असती. त्याच्यानंतर आम्ही तयारी वगैरे केलो, आम्ही जेवण करायसाठी चालले गेलो होतो, कारण की आमच्या जेवणाचा टाईम शाळेत 4 होता. तर जेवणामध्ये खूप सारं होतं, मला कोणाकोणाचे नाव पण नाही माहीत आहे, पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करत आहो. तर सगळेजण मस्त तयारी वगैरे करून खूप छान दिसत होते. एकदम असं वाटतच नव्हतं का आम्ही ओळखीचे वे म्हणून, कारण की सगळेजण असे युनिकच अलगच दिसत होते. आणि आम्ही मस्त लाईनशीर वगैरे लागलो आणि मी पण दाखवायसाठी आलो का मी कशी दिसतं म्हणून मिररमध्ये. तर मी मस्त माझं ताट वगैरे भरून आणलो आणि बाकीची लोकं नाही का जेवण घेतच होते आणि इतकं छान वाटत होतं का सगळेजण मिळून आता जेवण वगैरे करणार म्हणून ते जेवण करायला सुरुवात केली. बाकीची लोकं पण नाही का जेवण करतच होते. इतकं जेवण टेस्टी होतं, बापरे. हे पोळी होती नाही, पोळी होती माहीत नाही, समजलं नाही कोणती पोळी होती, पण हे मला सगळ्यात जास्त आवडलं. असं वाटत होतं डब्बा आणायला पाहिजे होता आणि चोरून नाही का घरी जाऊन मस्त खाल्ली असती मम्मीला वगैरे दाखवत. आणि माझं जेवण तर झालंच होतं, तर मी कूलर जवळ आली होती हवा घ्यायसाठी. त्याच्यानंतर मी नाही जे 2-3 फ्रेंड म्हणते चल थोडंसं मेकअप वगैरे करून येऊ, तर आम्ही रूममध्ये गेलो होतो. बट नाही का आम्ही मेकअपच करत राहून गेलो. तर आम्ही नाही का 4-5 जण नाही का जे मेन फोटो राहते फेअरवेलचं तिथं आम्ही आलोच नाही आणि व्हिडिओमध्ये पण नाही आलो. त्याच्यानंतर नाही का मला बहुत खूप हसा आला, आम्ही का जे करायसाठी आलो तेच काम नाही करू शकलो म्हणून. तर सगळेजण मग नाही का ड्रेस चेंज वगैरे केले, घरी जायसाठी निघाले. तर जाता जाता आम्ही कॉफी वगैरे पिऊन टाकलो, तर आम्ही घरी आपल्या जायसाठी निघतो आता. चला गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. अशा प्रकारे आजचा दिवस गेला. तुम्हाला आजचा ब्लॉग छान वाटला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा, अजून शेअर पण करून टाका. चला गाईज, थँक्स फॉर वॉचिंग.